तर म्हणले आता आपण अशा प्रकारे आपल्या पहिल्या स्पॉटला आलोय. साताऱ्यातलं व्हेजचं सगळ्यात मोठं हॉटेल म्हणजे हॉटेल सूरज प्युअर व्हेज. तिथे येऊन आता आपण जे त्यांच्यातलं जे फूड आहे ना ते ट्राय करणार आहे. मस्त मस्त असं त्यांच्यापाशी फूड भेटतं. पुरी भाजी म्हणा आणि असे पदार्थ त्यांच्यापाशी भेटतात की सांगता येणार नाही एवढे पदार्थ आहेत. आणि पदार्थांची क्वालिटी पूर्ण अशी व्हेजमध्ये. आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊन त्यांच्यातले जे पदार्थ आहेत ना ते ट्राय करून घेऊया. त्यांच्यातलं जे फूड आहे ना ते ट्राय करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू करतो. तर व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा. व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि साताऱ्यातलं जर माझ्याकडून एखादा स्पॉट राहिला तर माझ्या व्हिडिओच्या मला कमेंटमध्ये सांगा. मी तो स्पॉट तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हेज प्रेमीसाठी हे हॉटेल म्हणजे एकदम स्वर्गच आहे. हाय मस्त ॲम्बियन्स आहे यांच्यातला एक नंबर. त्यांच्यातलं तो ॲम्बियन्स बघितला ना एक नंबर वाटलं. आणि आतमध्ये येऊन आता पहिल्यांदा म्हणलं त्यांच्या जाऊन टेबलाला बसावं. टेबलाला येऊन बसलो. आता टेबलाला बसल्यानंतर मस्त त्यांचं ते मेन्यू कार्ड आपल्या समोरच आहे. सगळ्यात आधी ते मेन्यू कार्ड आपण चेक करून घेऊया. त्यातली एखादी डिश मस्त अशी ऑर्डर करून घेऊ आणि ती डिश कशी लागते ते तुम्हाला मी लगेच कळवतो. तर चला सगळ्यात आधी त्यांच्यातलं ते मेनू कार्ड आहे ना ते तर चेक करून घेऊया. विषय नसा आहे खवयांची तर जी गर्दी आहे ना ती एकदम जास्त आहे. त्यामुळं आता सामान्य ते उत्तप्पाच्या ऑर्डर दिल्या तर आपली डिश आहे ना आपल्या समोर लागेल. आणि जशी डिश समोर लागेल त्याचा तुम्हाला रिव्ह्यू करून देऊ. आणि जर डिश क्वालिटी असली तर त्यांना आपण आपल्या त्यांचा मस्त असा अवॉर्ड करून देणार आहे. तर चला आता आपली डिश लागेल. तर म्हणजे अशा प्रकारे आता जे आपलं जे हे आहे ना म्हणजे नाश्ता तो आपल्या समोर लागलाय. आता मस्तपैकी ते उत्तप्पा वगैरे आहे ना त्यात आपण ट्राय करून बघणार आहे तो कसला बघा काय वाटतंय कसं लागेल. आता खाणं बघून हा ठीक आहे खाऊन तर बघूया. बट पहिल्यांदा आपण मस्त अशी बाईट घेऊया तिची. तर मंडळी यांच्या जे म्हणजे नाश्ता वगैरे आहे एक नंबर आहे. आणि इथे एकदम प्युअर व्हेज पदार्थ भेटतात. त्यासाठी जर तुम्हाला यायचं असलं तर बॉम्बे रेस्टॉरंटपासून सरळ समोर आला ना की इथं तुम्हाला हॉटेल सूरज प्युअर व्हेज इथं येऊन तुम्ही ते नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. इथं या आणि मस्तपैकी असं नाश्ता वगैरे करा. तर ठीक आहे चला आता मी सगळं संपवून घेतो आणि आपण लगेच आपल्या दुसऱ्या स्पॉटच्या दिशेने निघूया. ते जा थांब भावा जरा. काय आलो आम्ही काय नाही भावा एवढं ऊन लागते आणि एवढ्या उन्हात आता काहीतरी मस्त असं गार काहीतरी खाऊ वाटते. तर काय करायचं कुणीकडे जायचं आता. तुला थंड खावं वाटतं ना. हो तर मग आपण कॅफे बियॉन्ड टेम्पटेशनला जाऊ. एक मस्त कॅफे तो मस्त कॅफे आणि तिथं कॉफी म्हणजे बापच चल खतरनाक आहे काय. तर चला आपण आता कॉफी ट्राय करूया कोल्ड कॉफी ट्राय करूया आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला करूया. हो काय मागवायचं आता. अरे मी तुला मागायचं म्हणलंय कोल्ड कॉफी पिऊ इथले मस्त कॉफी तू फक्त मागून बघ. तर म्हणजे भावानं आता एवढी आपल्यापाशी फरमाईशच केली आहे कॉफीत पाहिजे. तर आता आपण ती कॉफीत मागवणार आहे. आता आपण पहिल्यांदा त्यांना ती ऑर्डर देऊन टाकूया आणि ती कॉफी मागवून देऊ.
दादा कॉफी भेटेल का? कोल्ड कॉफी ठीक आहे. एक मग 2 कोल्ड कॉफी करताय काय? चालेल. हो मस्तच. तर म्हणजे अशा प्रकारे आता आपल्या जी कोल्ड कॉफी आहे ते आपल्या समोर लागल्या. कोल्ड कॉफी बघायला गेली ना पण त्याचं ते म्हणजे आता त्याच्या प्रसंगी तिच्यावर प्रेम होईल असं कोल्ड कॉफी आहे. तर आता अशा आपण कॉफी जे आहे ना ते ट्राय करून बघूया. ट्राय काय करतोय? टॉपचा विषय आहे, तुला सांगितलं टॉपचा विषय. एक नंबर, खतरनाक, मस्त वाटली लागा कॉफी. आणि तो बोलत होता एवढं म्हणजे सांगत होता म्हणा की ती कॉफी आहे ना ते एक नंबर आहे. आणि तिथे जेव्हा आपण म्हणजे पहिल्यांदा असं ते टेस्ट केलं ना त्यानंतर म्हणजे जी फिलिंग आली ना ते एक नंबर. कारण की एवढ्या उन्हातून आम्ही आलो इथं आणि आता पहिल्यांदा ती कॉफी ट्राय करावी. म्हणजे कॉफी ट्राय करताना पहिली बाईट घेतल्यानंतर असं क्वालिटी वाटलं काय बोलायला. मित्राला करायला मला मग अशी साताऱ्यात जेव्हा आलो ना त्यावेळेस मला म्हणलेला पहिल्यांदा कॉफी प्यायला जायचे. त्याच्या आधी आम्ही इकडे तिकडे थोडं फिरत बसलो त्यामुळे काही वेळ भेटला नाही. त्यातलं त्या वेळात वेळ काढून एवढं उन्हातून आम्ही म्हणजे आता भावानं सांगितलं कॉफी प्यायचे कारण त्यातल्या त्यात कोल्ड कॉफी त्यासाठी आम्ही इथं आलो. एक नंबर वाटली कॉफी.